यवतमाल जिले के कलम तहसील के अंतर्गत तासलोट जंगल क्षेत्र में लव ट्रायंगल के विवाद में एक युवक ने अपनी तलाकशुदा प्रेमिका रानी वानखेड़े की गला घोंटकर और पत्थर से चेहरा कुचलकर हत्या कर दी। पुलिस ने महज 13 दिनों में गुत्थी सुलझाकर आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इस मामले में मुख्य आरोपी सतीश रमेश कश्यप और उसके छोटे भाई को गिरफ्तार किया है। 10 मार्च को सतीश ने रानी को पुणे से यवतमाल बुलाया था। 11 मार्च को माहुर दर्शन से लौटते समय तासगांव के जंगल में दोनों के बीच विवाद हुआ। गुस्से में सतीश ने रानी पर चाकू से हमला किया, उसका गला घोटा और पत्थर से चेहरा कुचलकर उसकी हत्या कर दी। हत्या के बाद आरोपियों ने सबूत मिटाने के लिए शव को आग लगा दी। 4 दिन बाद तासगांव के जंगल में अधजला शव मिला। स्थानीय अपराध शाखा ने तकनीक जांच, डंप डेटा और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की। पूछताछ में आरोपियों ने अपना जुर्म कबूल कर लिया। इस कार्रवाई का नेतृत्व पुलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक थोरात और उप विभागीय पुलिस अधिकारी दिनेश बैसाने ने किया। एक मुलींच्या कपड्याचा कलर लाल कलर दिसले आणि एक स्कूटी दिसले। हे पकडून आपण पूर्ण शहरपर्यंत येऊन अराउंड 200 कॅमेराला चेकिंग केले तरी इकडे पण आले म्हणून आपल्याला दिसलेले आहे। या तपासादरम्यान जो लेडी आहे मृतक राणी किशोर वानखेडे ही ऍक्च्युअली यवतमाळच्या आहे। तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता। आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांचा आणि त्यांचा प्रेम संबंध आहे आणि एक कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी। पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्याच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे। 11 तारीखला म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले, दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले, इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले। त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले, तिला मारले म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत। त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले मी पेट्रोल आणा म्हटले। त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले। असा करून तो निघून गेलेला आहे।